अकोला शहराच्या जुने शहर भागातील गाडगेनगर आणि सोनटक्के प्लॉटमधील 2 गटात दारूच्या नशेत वाद झाला. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील काही लोकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झाला नाही. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही दगडफेकीची घटना जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आज 11:15 वाजता गाडगेनगर सोनटक्के प्लॉट मध्ये दोनों गटामध्ये एक वाद झाले होते. त्या वादमध्ये दोनों गटाची गालीगलौज झाले आणि काही लोक दारू पिले होते. त्या दारू पिल्याची नशामध्ये दगडफेक वगैरे झालेली होते. तुरंत पोलीस इकडे पोहोचले होते. त्याच्यानंतर दोनों गटाची काही लोकांना ताब्यात घेतले आणि दोनों गटांना सेपरेट केलेले आणि एफआयआर दाखल करण्याची प्रोसेस पण सुरू आहे सध्या. आणि सध्या पूर्ण 100% प्लॉट गाडगेनगर शांतता है. मैं लोगों से ये विनंती करता हूँ कि सोशल मीडिया मध्ये किंवा व्हाट्सएप मध्ये काहीतरी रूमर्स वगैरह हो सकते, त्या रूमर्सवर भरोसा नका ठेवू. आणि काहीतरी असेल तर अकोला पोलीस लोकांपर्यंत डायरेक्ट मीडिया मार्फत, पत्रकार मार्फत पोहोचतील आणि आपले अकोला सोशल मीडिया अकाउंट्स, अकोला फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज त्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचतंय. इकडे काही पण रूमर्सवर मी लोकांना विनंती करतोय, भरोसा ठेवू नका. सध्या पूर्ण शांतता आहे. आपण पुढच्या कायदेशीर प्रोसेस चालू आहे. याच्यामध्ये या घटनामध्ये कोणी पण जखमी नाहीये आणि काही नुकसान पण झालेले नाहीये. आणि सध्या पोलीस पहारा पूर्ण चालू आहे आणि पोलीस फिक्स्ड पॉइंट लावलेले आहे. पेट्रोलिंग चालू आहे आणि पूर्ण एरिया शांतता आहे. प्राथमिक माहिती आहे त्यांचे जुने वाद होते, ज्या जुन्या वाद मूल्य झालेले आहे. सध्या ते चौकशी चालू आहे. तुम्हाला एफआयआर दाखल केल्यानंतर पूर्ण माहिती भेटून जाईल. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.